अस्सलाम वालेकुम. कैसे हो सगळी? बेस आहो ना? उम्मीद करते सगळी बेस असाल. मी आज माझ्या आम्मीच्या फरमाईशवर बनवणार आहे लगरा. त्यांच्यासाठी सुबाला तिने वटाणे फुगत ठेवला होता आणि सांची मी लगरा बनवायला घेतला होता आणि वटाणे पण बेस फुगले आहेत. अलग अलग वटाणे टाकले आणि तिने हिरवे आणि सफेद हरभरे आहेत. 3 ग्लास पाणी, 1 बटाटो आणि थोडासा मीठ. अर्धा किलो वटाणे कमीच आहेत. तुम्ही वटाण्याला पण कमी जास्ती करू शकता. फॅमिलीच्या वरती आहे ना, जेवढी फॅमिली तेवढा बनवल्या जाते. आणि ह्या कुकरचं ढाकण लावून मी गॅसवर चरवीन. 4 ते 5 शिटी घ्यायला, नाही ते मग वटाण्याचं होईल खिमट. आणि हा थोडासा मी चिंचेचा आंबट फुगट टाकता आहे. थोडासा ह्यासाठी का की आमच्या घरात खट्टाई पण थोडा कमी खायला जाते. तुम्ही कमी जास्तीत आपण करू शकता हा. आणि मी ह्या 1 प्लेटवर कांदो, टमाटो, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडासा जिरा कापीन जा की आपल्या लगराला लागणार आहे. मला ना कयक बनवताना असा प्लेटवर कापून ठेवायला बेस वाटते. ह्या लगरा आहे ना, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पहिले बनवा, टेस्ट करा आणि मग मला कमेंटला सांगा. का की ह्या जा लगरा आहे ना, तर माझ्या आम्मीला आणि माझ्या भावालाच मोप पसंत आहे. माझ्या भावालाच ते मोप पसंत आहे. आम्मीने ते शायद मी बनवला तर पहिली बार तिने टेस्ट केला. माझ्या भावानेच ह्या जेव्हा मुंबईला होतो ना, तर आम्ही त्याला ह्या बनवून द्यायची सांच्या टायमातला. तशी त्याचा ह्या लगरा शायद फेवरेट आहे. पण आम्मीने पहिली बार ह्या लगऱ्याचा मी जा बनवला होता टेस्ट केला. आणि ही जी रेसिपी आहे ती खास माझ्या आम्मीसाठी आहे. व्हिडिओ बघेल ती पण बनवेल तैसा. आणि ह्यो लगऱ्याला आपल्याला लागणार वल्लो मसालो. आपल्या कोकणी माणसांचं वल्लो मसालो म्हणजे काय? वल्ली मिऱ्या, आला, लसूण आणि थोडासा जिरा. आणि चिंचेचा आंबट बेस फुगला आहे. मी तिला बेस कुस्करून त्यांचे छिलके फेकून टाकीन, खार ठेवीन. आणि ह्या कुकर खोलून बघूया आपले वटाणे झालेत का नाही. माशाल्लाशी जैसे मला वटाणे हवे होते तसे झाले आहेत. म्हणजे की पेज नाही झाले, खिमट नाही झाला आहे वटाण्यांचा. बघूया आता. माशाला डन आहेत वटाणे, झालेत पुरे वटाणे. बटाटो पण झालो आहे. आणि ह्या गॅसवर मी तोच कुकर चरवीन आणि माझ्या हिसाबनी तेल टाकीन. तेल हालाकी कमीच खायचा, सियतला मग बेस आहे. आणि ह्या कांदो पोलट टाकीन मी आता. कांदो आहे ना पुरो असं ब्राऊन करून पोलून घेऊ नको. थोडंसं कांद्याला कच्चा पण ठेवा. कांद्याला थोडा कच्चा पण राहिला ना का लगरा माशाला टेस्ट लागते. मग थोडासा जिरा पण पोलूया आपण कांद्यातला. आणि हा 1 चिमची मी चण्याचा पीठ घेतला आहे. तिला पण कांद्यातला बेस पोलून घेईन. आणि मग वल्लो मसालो टाकीन. तिला पण कांद्यातला बेस असा पोलून घेईन चण्याच्या पिठाला. आणि वल्लो मसालो कांद्यात असं बेस पोलून घेतला ना का त्यांचा कच्चा पण राहत नाही. लगरा खाताना असं वाटत नाही की चण्याचं पीठ लागते का वल्लो मसालो लागते. चला वाटाणे टाकूया आता. इमलीचो खार टाकूया आता. एक चिमची लाल बुक्की पावडर, आपलो घरगुती जो कोकणी मसालो आहे तो.
आणि थोडीशी काली मिरची पावडर, थोडीशी हल्दी आणि थोडंसं मॅगी मसालो ते मी फर्स्ट टाइम टाकता या लगऱ्यातला, मी ते केव्हा टाकत नाही, पण आज टेस्ट आहे ना लगऱ्याचं मला थोडं अलग कडेचं होतं. बघायचं होतं की मॅगी मसाला टाकून लगरा किती टेस्टी लागते. तुमच्याजवळ मॅगी मसाला असलो ते टाका, नसलो ते नको टाकू. मी ते केव्हा टाकत नाही, मी फर्स्ट टाइम टाकलो आहे. आणि हे थोडं लगरा मला घट वाटते तर मी 1 ग्लास पाणी लावीन. जास्ती लगरा आहे ना घट पातळ बेस नाही वाटत, मीडियम असला का बेस वाटते. आणि वरशी आहे मी टमाटो टाकीन, कोथिंबीर आणि कढीपत्ता. टमाटो आहे ना तुम्ही कांदो पोलतानी पण टाकू शकता, असं जरुरी नाही की वरशी टाकाल तवाच. कांदो पोलतानी पण तुम्ही टाकू शकता. मला असं लगरा थोडा रेडी झाला ना का वरशी टमाटो टाकायला पसंत आहे, तर मी वरशी टाकलो आहे. टेस्ट करून बघताय लगरा खरे का नाही. लगरा माशाला बेस आहे, मीठ टाकायची जरूरत नाही आहे. आणि हा आपलो बटाटो कापून ठेवलेलो. चला आता लगऱ्याला एक आवड घ्यायला ठेवूया. आवड आलेलो आहे लगऱ्याला. आता मी गॅस बंद करीन आणि एक प्याऱ्यातला लगरा मी ह्यासाठी घेईन कारण का की मला थंबनेल लावायचं आहे. तिला 1-2 फोटो काढीन, झूम करून थंबनेल लावणं जरुरी आहे. आणि ह्या लगरा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्ही बनवा. माशाला मोप टेस्ट आहे, बेहतरीन आहे. आणि माझा व्हिडिओ पसंत आलो ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. या लगरा खायला. मिलता बेगूनच तुम्हाला नेक्स्ट व्लॉगला. अल्लाह हाफिज.